हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। कशा आहात सगळे? मस्त असाल। आज मी तुम्हाला एक तेलंगणा चिकन रेसिपी शेअर करणार आहे। 4 किलो चिकनची रेसिपी आहे, तर पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स, स्किप करू नका। आवडला ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। रेसिपीला सुरुवात करत आहे। पहिले 4-5 हिरवे मिरच्या कट करून टाकलं। कांदे पण पूर्ण कट करूनच टाकत आहे, पेस्ट नाही बनवत। नंतर पूर्ण खडे मसाले, दालचिनी, इलायची, तेजपत्ता, लौंग, काली मिर्च, जीरा, पूर्ण खडे मसाले टाकले। कोथिंबीर पण टाकून छान मिक्स करून घेत आहे। अद्रक लसूणचा पेस्ट टाकलं। तर छान कांदे फ्राय झाल्याच्या नंतर आता खोबरा टाकत आहे, खोबरा कूट पण टाकून आता छान मिक्स करून घेत आहे। कांदे छान फ्राय झाले आहे, तर गरम मसाला, हळद टाकून छान मिक्स करून घेत आहे। 4 किलो चिकन आहे, तर पूर्ण चिकन छान स्वच्छ धुवून घेतलं आणि पूर्ण चिकन आता भांड्यामध्ये टाकत आहे। आणि तेलंगणामध्ये चिकन फ्राय असं चिकन रस्सा वगैरे खूप छान बनवतात। भगारा चिकन तर खूप छान लागते। आम्ही नेहमी जातो, ताई आहे तेलंगणात, तर ती आम्ही गेल्यावर बनवते, तर खूपच छान लागते। एकदा नक्की ट्राय करून पहा फ्रेंड्स रेसिपी। चिकन टाकून छान मिक्स करून घेतलं आणि झाकून एक 5-10 मिनिट मीडियम फ्लेमवर ठेवलं। तर पहा मस्त चिकनमध्ये पाणी वगैरे मस्त सुटलं आहे। तर आता धनिया कूट, खोबरा कूट, धनिया कूट, 1 चम्मच हळद टाकत आहे। आणि हळद पहिले पण टाकलं होतं, पण अजून 1 चम्मच टाकत आहे, म्हणजे कलर खूप छान येतो ग्रेव्हीमध्ये। पूर्ण मसाले टाकून आता छान मिक्स करून घेत आहे। पूर्ण मसाले चिकनमध्ये टाकून छान 4-5 मिनिट मीडियम फ्लेमवर चिकन शिजू दिलं। तर पहा चिकनमध्ये खूप छान कलर आला आहे। तर आपल्याला जेवढं ग्रेव्ही लागतं तेवढं पाणी टाकत आहे, म्हणजे कोमट पाणी टाकत आहे। पाणी टाकून 2-3 चम्मच मीठ टाकलं, मग चिकन शिजू दिलं। तर खूप छान झालता चिकन। कशी वाटली फ्रेंड्स तुम्हाला माझी हा रेसिपी? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। आणि खूप छान झालता चिकन रस्सा, सगळ्यांना आवडलं।